नमस्कार, मी गौरी पैकर. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 22 ऑक्टोबर. पाहूया टॉप 10 घडामोडी. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागली असून पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यात खेड शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विट करत ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची असल्याचा आरोप केलाय. तर आमदार रोहित पवार यांनी देखील पैशाचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारला धारेवर धरलंय. उद्या दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश पार पडणार आहे. निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं कळतंय. त्यामुळे शिंदेंच्या सेनेकडून निलेश राणे आणि भाजपकडून आमदार नितेश राणे असा सामना कोकणात रंगण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरायला इच्छुक उमेदवारांनी त्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता एका माजी मंत्र्यांच्या पुतणीने स्वतःच्या काकांविरोधात दंड ठोपाटले आहेत. माजी मंत्री आणि बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम करत शरद पवारांच्या पक्षात जाऊन तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. पण आता राजेंद्र शिंगणे आल्यामुळे त्यांचीच पुतणी नाराज झाली असून अजित पवारांची भेट घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आता मोठा निर्णय दिलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल आला असून त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळऐवजी दुसरं चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांनी सातत्याने केली होती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट या याचिकेवर निर्णय होण्याच्या प्रतीक्षेत होते. सर्वोच्च न्यायालयात शरद पवार यांच्या पक्षातर्फे दाखल झालेली याचिका फेटाळण्यात आली. यामुळे अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह हे कायम राहणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी मंगळवारी शरद पवारांच्या गटात प्रवेश केला. संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र भाजप नेतृत्वाने मंदा म्हात्रे यांना संधी दिल्याने संदीप नाईक यांनी जयंत पाटलांच्या उपस्थितीत वाशी येथून निर्धार मेळाव्यात तुतारी हाती घेतली. यावेळी संदीप नाईक यांच्याबरोबर बेलापूर विधानसभा क्षेत्रातील 25 माजी नगरसेवक, माजी महापौर आणि माजी उपमहापौर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला. संदीप नाईक यांनी अख्खं पायदळ सोबत नेल्याने बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांच्या समोर आता तगडे आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या 2 शिलेदारांची नावं घोषित केल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना या मतदारसंघात देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता महाविकास आघाडीनंतर महायुतीत देखील इनकमिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीरपणे प्रवेश केला. तर राजकुमार बडोलेंसारखा एक अनुभवी आणि जनसामान्यांसाठी आवाज उठवणारा नेता पक्षात सामील झाल्याने पक्षाची ताकद नक्कीच वाढली, अशा शब्दात अजित पवारांनी त्यांचं स्वागत करत ट्विट केलंय. महाविकास आघाडीत अनेक नेत्यांनी पुन्हा घर वापसी केल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत महायुतीला धक्क्यांवर धक्के बसायला सुरुवात झाली. आता इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केल्याने जोरदार चर्चांना उधाण आले. अशातच आता जुन्नरचे काँग्रेसचे नेते आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर हे तुतारी हाती घेणार असल्याचं निश्चित झाले. त्यामुळे जुन्नरमधून त्यांना उमेदवारी मिळण्याची देखील शक्यता आहे. आज 22 ऑक्टोबरला शेअर बाजारात जोरदार विक्री झाली असून त्याचा परिणाम डिफेन्स शेअरमध्ये देखील दिसून आलाय. या क्षेत्रातील स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून माझगाव डॉक शिप बिल्डर्स, गार्डन अँड शिप बिल्डर अँड इंजिनिअरिंग अँड इंडिया डायनासिस या कंपन्यांनी देखील सहभाग आज 5 ते 10% घसरले. अभिजित कटके हे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बडालकर यांचे मेहुणे आहेत. महाराष्ट्र केसरी पहिलवान अभिजित कटके यांच्या पुण्यातील घरी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला असून त्यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे या पथकाने ताब्यात घेतली आहेत.